नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र। विधानसभेवेळी 2 जण भेटले, 160 जागा जिंकून देण्याची ते गॅरंटी देत होते, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला, असंही पवारांनी म्हटलं आहे। तर पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय, अशी टीका फडणवीसांनी केली आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानंतर शरद पवारांनी गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 जण भेटले होते, ते 160 जागा निवडून देण्याची गॅरंटी देत होते, असा दावा शरद पवारांनी केलाय। त्या 2 लोकांसोबत दिल्लीमध्ये भेट झाल्याचं पवारांनी सांगितलं। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला 2 लोक, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। या 2 लोकांची आपण राहुल गांधींसोबत भेट घालून दिली, असा दावा शरद पवारांनी केलाय। पण हा आपला मार्ग नाही, असा निर्णय राहुल गांधी आणि मी घेतला, असं पवार म्हणाले। निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती, आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा देईल हा निर्णय आम्ही घेतला, आणि त्याकडे दुर्लक्ष। पवारांचे हे दावे कपोलकल्पित असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना। मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। त्या 2 व्यक्ती आल्या होत्या, हे त्यांनी आता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर, उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पार पवार साहेबांपर्यंत पोहोचली होती, हे स्पष्ट पवार साहेबांनीच तुम्हाला सांगितलं। राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्य आधारे होती, आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोड देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती, त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले। ज्यावेळी 2 लोक भेटले त्यावेळेला माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी शंका नव्हती, पण आता राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली आहे। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे। राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण चांगलंच तापलंय। घोटाळ्याच्या विरुद्ध संसद तसंच संसदेच्या बाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलेला आहे। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरच्या आरोपांनंतर दिल्लीत राजकीय वातावरण पेटलंय। इंडिया आघाडीच्या नेत्यांचा सोमवारी निवडणूक आयोगावर धडक मोर्चा निघणार आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आयोग उत्तर का देत नाही, असा सवाल शरद पवारांनी विचारलाय। आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोगानं सांगावं, असं आव्हान सुद्धा पवारांनी दिलंय। निवडणूक आयोगांवरच्या आरोपांना भाजप नेते आणि मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत हे कळत नाही, असाही टोला पवारांनी लगावलाय। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री यांनी साफी मतं मांडायला पुढे याची कारण काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे।
असं करून नाही. खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात. मुख्यमंत्री जे म्हणतात, अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली, तुम्हाला का मिरच्या झोंबल्या, तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या हे करायची. खरं तर मग राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही. तुम्ही जे आरोप करताय त्यामध्येच तुमचं हात मिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी, हा प्रश्न निर्माण होतो. कोणाला थोडी विचारलं गेलं. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी. त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला. दरम्यान दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत निवडणूक आयोगाविरुद्ध लढाई तीव्र करण्याचं ठरलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व खासदार सोमवारच्या आयोगाविरुद्धच्या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहितीही राऊतांनी दिली आहे. 11 तारखेला निवडणूक आयोगावर सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉकमध्ये हे काढण्याचं नक्की झालंय आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होते. राहुल गांधींचे आरोप आणि पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आता निवडणूक आयोगावरच्या मोर्चामुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार असल्याची चिन्ह आहेत. शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा थोरातांनी आरोप केलाय. आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही असं थोरात म्हणालीत. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करतात अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. संघर्षच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही. आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही. अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे. परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले. याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे. याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेत मिळालं नाही. कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले. पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आहेत, महाविकास आघाडी नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियामध्ये कुणाला आक्षेप नाही असं वाटतं असं देखील राऊतांनी म्हटलं. ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या. तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. तर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये. त्यात काही मोजके लोक होते प्रमुख. त्यात उद्धवजी होते, आदित्यजी होते, प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली. परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली, ती आता इथे सांगण्यासारखी नाही. पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढचा रस्ता कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. शिंदेंचा स्वभाव न बोलण्याचा आहे, ते कधी मागे वळून पाहत नाहीत असंही पवार म्हणाले. पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. आमची वाटचाल सरळ आहे, मी कधीही तिरकं जात नाही असं शिंदे म्हणाले. संख्या तो गए हमारे पास नहीं, हमने बातें की नहीं और
शिंदे साहब इनको कई सालों से हम जानते हैं, न बोले, इनका एक स्वभाव है वो बोलते नहीं कभी, मगर करने में कभी पीछे देते। और इनसे आगे उनका किस तरह से रास्ता होगा इसका अंदाजा अभी जल्दी आएगा। आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे। आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो, गृहमंत्री महोदयांना भेटलो, त्यामुळे आमची वाटचाल आहे, सरळ आहे, आम्ही तिरकत जात नाही।